एवढे लोक त्रासाले की बहीण काळ सोयाबीन गेले, जनावर वाहून गेले, काय शेतकरी लय बेजारीत आहे. शेतकऱ्याला काहीतरी द्यावं, काहीतरी ही करावं नुकसानीचं. आमची आता जी दिवाळी होती ती शिमगा होऊन झालेली आहे. सध्या आमचं पूर्ण पैशाचं पीक पूर्ण पाण्याखाली आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे लेकरावाचा. निश्चितच लातूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा या मोठ्या प्रमाणात उंचावलेल्या आहेत. कारण स्वतः मुख्यमंत्री हे आज लातूरमध्ये येत आहेत. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील उजनी या गावामध्ये ते येत आहेत आणि निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजरी अशा दोन ठिकाणी मुख्यमंत्री भेटी देऊन त्या ठिकाणचा आढावा घेणार आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा निश्चितपणे उंचावलेल्या आहेत. आणि आपण सध्या आहोत औसा तालुक्यातल्या उजनी या गावात आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ही तेरणा नदी आहे जी पात्र सोडून अख्ख्या गावामध्ये घुसलेलं आहे आणि गावात मोठ्या प्रमाणात नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे. व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे. अनेक घरामध्ये पुराचं पाणी घुसल्यानं 150 ते 200 नागरिकांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे आणि अजूनही हे पुराचं पाणी ओसरलेलं नाही आहे. कारण आज सकाळी परत तेरणा मध्यम प्रकल्पाचे जवळपास 12 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत. 30 सेंटीमीटर इतक्या उंचीवरती हे दरवाजे उघडण्यात आल्यामुळं 13,000 क्युसेक्स इतक्या वेगाने नदीपात्रात अजूनही विसर्ग सुरू आहे आणि हा जो संपूर्ण परिसर दिसतोय हा गावाचा परिसर आहे आणि अजूनही या गावामध्ये पाणी आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे. शेतकऱ्यांचं पिकं ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. आपल्यासोबत उजनी गावातले नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी सगळेच आहेत. आपण सुरुवातीला शेतकऱ्याकडनं त्यांच्या व्यथा जाणून घेऊयात. मामा, किती मोठं नुकसान आहे, काय सांगाल? तुम्हाला मुख्यमंत्री आज तुमच्या गावात येत आहेत. नुकसान इतकं मोठं आहे की आधी तर आम्हाला एकतर शेतात जायची वाट नाही, शेतात जायची सुविधा नाही. एकतर अगोदर शेताला फुलाची तयारी करावी लागते. रोज 10 किलोमीटर जावं लागतं, 10 किलोमीटर यावं लागतंय. आणि दुसरी गोष्ट तर आता ही पाणी जी 15 दिवस इथून जायला येत नाही आणि पुन्हा शेतात तर काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. सगळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे. पूर्णपणे सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे. अजून काही शेतकरी आहेत. मामा, सांगा किती मोठी परिस्थिती उद्भवली आहे? एवढा पाऊस कधी पडलाय का? लय मोठी म्हणजे कुणाला ही वयने झाले म्हणलं. एवढे लोक त्रासाले की बहीण काळ सोयाबीन गेले, जनावर वाहून गेले, काय कसं करणार आता काय करणार? ही सरकार देते का नाही कुणा ठेवा. एवढी बेजारीमध्ये लय बेकारी हाल आहे. मुख्यमंत्री येऊ द्या की मग त्यांना आपण ही करू की मग. हां, आपल्यासोबत आणखीन काही नागरिक सांगा. तुमचं नाव काय आहे? तुमचं इथं माझं दुकान आहे हेअर सलूनचं, ते पूर्ण पाण्यामध्ये गेले दुकान. आता काय अपेक्षा काय मुख्यमंत्री? अपेक्षा दुसरी काय नाही, काय तर करावं लागेल थोडंफार मदत. शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं. बघा, आमचं म्हणणं हे आहे, शेतकरी लय बेजारीत आहे. शेतकऱ्याला काहीतरी द्यावं, काहीतरी ही करावं नुकसानीचं. शेतकऱ्यांच्या अपेक्षा या मोठ्या प्रमाणात उंचावलेल्या आहे. जवळपास 3 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र लातूर जिल्ह्यातलं या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेलं आहे. सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? ही नदीला पूर आल्यामुळे जवळ समधी शेती पाण्यामध्ये गेलेली आहे आणि समजा शेतकऱ्याची अति फार नुकसान झाले. सांगता सुद्धा येणार नाही असं मी शब्दात व्यक्त करतो. फार मोठी नुकसान झाली आणि ती आता साहेब आल्यास बघून पाहणी करावी आणि होईल तेवढी शक्यतो शेतकऱ्याला जेवढी चांगली मदत करता येईल तेवढी मदत करून ती द्यावी. आणि आमची आता जी दिवाळी होती ती शिमगा होऊन झालेली आहे, एवढे व्यक्त करतो. दिवाळी येण्यापूर्वीच पावसामुळे हा शिमगा झालेला आहे आणि आपण बघू शकता अजूनही गावात गुडघाभर इतकं पाणी आहे. अजून काही नागरिक आहेत. मुख्यमंत्री आज गावात येत आहे. स्वतः मुख्यमंत्री राज्यातले प्रमुख या ठिकाणी येणार असल्यामुळे तुमच्या अपेक्षा किती उंचावलेल्या आहेत आता ग्रामस्थांच्या? सध्या आमचं पूर्ण पैशाचं पीक पूर्ण पाण्याखाली आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे लेकरावाचा. दिवाळी तर लांब, शिक्षण वर्षाचं पीकच आहे आमचं. खर्चाचं लेकराचं शिक्षण आहे, त्याच्यात घरचा परपंच भागवा समजा पाण्यात गेलेला आहे. सर, आपले ते वयोवृद्ध आजोबा आहेत. आजोबा, एवढा मोठा पाऊस कधी बघितला का? तुमचं किती वय आता? आमचं आता 80च्या जवळ झाले. एवढा मोठा पाऊस कधी बघितला होता का? नाही, कधी एवढं घुसलं नव्हतं पाणी. गावात घुसलं नाही. हे पहिलीच वेळ आहे पाणी घुसायची गावामध्ये. तेरणा नदीचं पाणी आलं होतं? कधी आलं होतं मागे गावात? मागे आता बरेच काळ झालेला तेव्हा त्याच्यावर आता नाही, 20 वर्षाच्या अलीकडे नाही आलं. हे आताच पहिली वेळ आली. तर तशी उजनी गावाची परिस्थिती आहे. तशीच परिस्थिती ही नदीकाठच्या अनेक गावांची त्या ठिकाणी झालेली आहे. गावागावात पाणी घुसलेलं आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकं ही उद्ध्वस्त झाली आणि शेतजमीनसुद्धा खरडून गेलेली आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री आज उजनीमध्ये येत आहेत. निलंगा तालुक्यातला औराद शहाजनी या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री जाणार आहेत. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना
पूरग्रस्तांना कशा पद्धतीची नेमकी मदत करतात, वेगळी काही घोषणा करतात का, लातूरसाठी वेगळं काही पॅकेज करतात का, याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागू नये. खरं बघायला गेलं तर लातूर हा तसा आवर्षणग्रस्त जिल्हा आहे. इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नाही, परतीचा पाऊस इथं असतो. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यानं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे. एवढा मोठा पाऊस झाला आहे, कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट, अशा विवंचनेत असलेला लातूर जिल्हा शेतकरी आता ओल्या दुष्काळाची मार लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. आता मायबाप सरकार कशा पद्धतीची मदत करतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.